नमस्कार मंडळी, राम राम. मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आता आपण आलो एक वेगळ्याच विषयावरती आलोय, आई आणि मुलाचं प्रेम. म्हणजे ते त्याचं उत्तर काय असतं, त्या उत्तराच्या मागे आहे ऋता दुर्गुळे. ऋता दुर्गुळे याच्या आधी पण तुझा एक आरपार एक हिट झाला. आता ही नवीन तुझी नवीन स्क्रिप्ट आलेली आहे उत्तर. तर तुझं काय काम असतं, काय अभिनय असतं? सो उत्तरमध्ये मी शिप्रा नावाची भूमिका करते आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलंय आणि डिरेक्ट केलेलं आहे. त्यांचं पहिलं डिरेक्टोरियल आहे. सो आय एम रिअली एक्सायटेड, कारण रेणुका मॅम आहेत, अभिनय सर आहेत, अभिनय आहे आणि मी आणि अभिनय पहिल्यांदाच काम करतोय. सो हे एकंदरीतच मला डायनॅमिक्स शिप्रा आणि निनादचं हे खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात आय वुड से की म्हणजे आपण आईला थँक्यू म्हणायला, आपण दरवेळी आई ही व्यक्ती खूप ग्रँटेड धरतो आणि विसरतो आपण तिला थँक्यू म्हणायला. पण तुम्ही तुमच्या आईला घेऊन जा आमची फिल्म बघायला, कारण ती आई बरोबरही बघू शकता, आईसाठीही बघू शकता. तुम्हाला खरंच ती खूप जवळची वाटेल. आणि आय एम व्हेरी शुअर ही फिल्म बघितल्यावर आई मुलामधलं अंतर असेल तर आई मुलीमधलं अंतर असेल तर नक्की कमी होईल. एकंदरीत बघितले उत्तर चित्रपटाने ते दिग्दर्शक केलेलं आहे क्षितिज पटवर्धन. तर त्यांचा आणि तुमचा अनुभव कसा होता, कारण की नवीन डायरेक्टर आणि नाही, खरंच खूप म्हणजे छानच होतं, कारण मी आधीपासून ओळखते त्यांना. आणि ते त्यांचं एक गोष्ट मला खूप आवडते, ती म्हणजे त्यांना कुठलंही काम आवडलं तर त्या तुमच्यापर्यंत ते पोचवतात, जे मला असं वाटतं खूप रेअर आहे आणि खूप छान आहे. म्हणजे ह्यानेच कोलॅबरेशन मध्ये कामं होतात आणि गोष्टी घडतात. सो आय एम रिअली ग्लॅड की त्यांना असं वाटलं की मी शिप्रा करू शकते. जेव्हा हे शूट करताना तुम्हाला कुठलं आपल्या आईबद्दल कुठलं उत्तर असं आठवलं का कुठलं, की बाबा आपण मिस केलं? लाईक आय सेड की मी म्हटलं ना की आईला खूप ग्रँटेड धरतो आपण. तर ते एक आहे जे किती मी आत्ता म्हटलं की नाही धरणार मी, तरी ते थोडाफार प्रमाणात ते धरलंच जातं. सो आय जस्ट होप की मी एवढंच प्रार्थना करते की आय होप आय बी अ बेटर डॉटर. तर आता आता तुम्ही आपला इंटरव्ह्यू सर बोलत होते क्षितिज सर, की आई बरोबर कुठला शेवट आहे, तुमचं काय उत्तर आहे? आई बरोबर शेवटची फिल्म आरपार. अरे वा. माझ्या प्रत्येक प्रीमियरला येते. सो या तर आपल्या तुमच्या आवडत्या प्रेक्षकात तुम्ही काय सांगा? मी सांगेन की यावर्षी 12 तारीख ही खूप स्पेशल ठरली आहे माझ्यासाठी. कायमच असते, कारण 12 तारखेला माझा वाढदिवस असतो, 12 सप्टेंबरला. त्याच दिवशी आरपार आली आणि आता 12 डिसेंबरला उत्तर येणार आहे. तर प्लीज आमचा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. थँक्यू.